Thank you. Nice to meet you all. तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला. Are you happy तुम्ही आनंदित आहात का? to be in the family of God? देवाच्या कुटुंबामध्ये येऊन. You know, Holy Spirit many years back told me that there are two families. अनेक वर्षापूर्वी पवित्र आत्म्याने मला सांगितलं की दोन कुटुंब आहेत. One is the natural, one is the spiritual. एक नैसर्गिक आणि एक आत्मिक. We are born in the natural family आपण नैसर्गिक कुटुंबामध्ये जन्म with a घेतो natural life. नैसर्गिक जीवनाने, And then we are born again आणि परत आपला पुनर्जन्म in the होतो spiritual family, आत्मिक कुटुंबामध्ये, which is the family of God. आणि हे देवाचं कुटुंब आहे. Amen. आमेन. And then one question I had, आणि माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता, and many asked me this, आणि अनेकांनी मला हा प्रश्न विचारला पण, since both are families and ordained by God, की आता हे दोन्ही कुटुंब आहेत आणि हे दोन्ही पण देवाकडून आहेत, so which is more important? तर तर कुठल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं पाहिजे? Holy Spirit told me that both the families are important. पवित्र आत्म्याने मला सांगितलं दोन्ही कुटुंब नैसर्गिक आणि आत्मिक दोन्ही महत्वाचे आहेत. But he also told me आणि त्याने हे पण सांगितलं that we need to put boundaries. की आपण एक मर्यादा घातली पाहिजे. That's very important. ते महत्वाचं आहे. Around your natural family, तुमच्या नैसर्गिक कुटुंबाच्या you have to बाजूला put boundaries. एक मर्यादा घातली पाहिजे आपण, You must not cross beyond. आणि त्या मर्यादेच्या पुढे आपण जाता कामा नये. Amen. आमेन. Highest priority to God. सर्वात प्रथम प्राधान्य देवाला. I'll teach you on later on that topic. That's very important. ह्या विषयी मी नंतर तुम्हाला शिकवेल, कारण हा मुद्दा महत्वाचा आहे. But today is a very important topic. पण आज एक खूप महत्वाचा विषय आहे. And there are 6 points I want you to know, आणि एक 6 मुद्दे आहेत, माझी इच्छा आहे की ते तुम्हाला कळावेत, by which you can have a breakthrough. आणि ह्या मुद्द्याद्वारे तुम्हाला जीवनामध्ये सुटका And even मिळेल. in Pimpri I started, आणि पिंपरीमध्ये सुद्धा मी but हा I couldn't विषय even सुरू finish केला, the first one. पण तिथं मी पहिला मुद्दाच पूर्ण करू नाही शकलो. Yeah, so that's why I want to start off with that. ते सुरू करायचं आज मला. Father, we thank you. पिता, आम्ही तुला धन्यवाद You're a देतो. creator, तो आमचा निर्माण करताय, a Lord आमचा प्रभू आहे, who loves us जो आमच्यावर प्रीती करतो so much इतकं that you are willing to die for us, की तू आमच्यासाठी मरण्यासाठी सुद्धा तयार होता. not because we were saints, हे म्हणून नाही की आम्ही संत आहोत म्हणून, but we were sinners. पण आम्ही पापी होतो. Though we were sinners, जरी आम्ही पापी होतो yet you gave your life for us, तरी सुद्धा आमच्यासाठी तो आपला जीव दिला, so that we may live जेणेकरून आम्ही जीवन जगावं and be blessed. आणि आशीर्वादित असावं. Thank you for your good heart. धन्यवाद पिता तुझ्या चांगल्या हृदयासाठी. There's none like thee. तुझ्यासारखा कोणीही नाहीये. Father, you are our life. पिता तू आमचं जीवन आहेस. You can all say that. तुम्ही हे सर्वजण म्हणू शकता Father, you are my life. की पिता तू माझं जीवन आहेस. My life is in your hands. माझं जीवन तुझ्या हातामध्ये. Say it. बोला हे तुम्ही. My life is in your hands. माझं जीवन पिता तुझ्या हातामध्ये. I belong to you. मी तुझा आहे. You love me तू माझ्यावर प्रीती करतो and you'll take care of me. आणि तू माझी काळजी घेतोस. You're for me, तू माझ्यासाठी आहे, never against me. माझ्या विरोधात नाही. Thank you, Father, धन्यवाद पिता that you sent Jesus for us. की तू आमच्यासाठी येशूला पाठवलं. Though we don't know much how much he suffered, जरी आम्हाला माहित नाही की त्याने किती आमच्यासाठी त्रास सहन but we केला, know he suffered a lot, पण आम्हाला हे माहिती की त्याने आमच्यासाठी खूप त्रास सहन केलेला आहे. because we have seen even people have spat on him. कारण आम्ही पाहिलेलं आहे की लोक येशूच्या तोंडावर थुंकले, That's the worst. आणि हे सगळ्यात वाईट आहे. But yet he did not retaliate, पण तरी सुद्धा येशूने पाठीमागे हार मानली नाही, because you are looking at us. कारण तो आमच्याकडे पाहत होता. You didn't want to miss us. तुला आम्हाला गमवायचं नव्हतं. No, you wanted us to be united to our Father. तुला हवं होतं की आम्ही पित्यासोबत आमचा समेट व्हावा. But in heaven, पण स्वर्गामध्ये we will definitely know स्वर्गामध्ये आम्हाला नक्कीच कळणार how much you suffered for us. की प्रभू येशू तू आमच्यासाठी किती त्रास सहन केलास. Once, Holy Spirit, you told me पवित्र आत्मा एकदा तुम्हाला सांगितलंस that we won't be even able to suffer as Jesus suffered even for a second. आम्ही जेवढे येशूने त्रास सहन केला तो त्रास आम्ही एक सेकंद सुद्धा सहन करू शकणार नाही. And you don't want to show us that suffering, आणि पवित्र आत्मा ते तुला दाखवायचं सुद्धा नाही की येशूने किती त्रास सहन केला, because you said that we won't be able to bear it. कारण तो म्हणाला की ते आम्ही पाहूच शकणार नाही. That grief will be so much ते दुःख इतकं असेल
that we won't be able to come out of it in Ki- our entire lifetime. की आम्ही आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्या दुःखातून बाहेर येऊ नाही शकणार. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा, You're living in us तू आमच्यामध्ये राहतेस and you're helping us. आणि तू आम्हाला मदत करत आहेस. Thank you. धन्यवाद Father, I want to thank you for the Lord's church, पिता. प्रभूच्या मंडळीसाठी मी The तुला body of धन्यवाद Christ. देतो, जे ख्रिस्ताचं शरीर आहे, which is the closest to your heart, जे तुझ्या सर्वात जवळ आहे हृदयाच्या, where you shed your blood. जिथं तू रक्त सांडलंस And so we are the most precious. आणि म्हणून आम्ही फार मौल्यवान आहोत. Those who accepted the blood ज्यांनी रक्ताचा स्वीकार केलेला आहे become the most precious for God. ते देवासाठी फार मौल्यवान झालेले आहेत. So I'm precious. म्हणून मी मौल्यवान आहे. Say I'm precious. तुम्ही पण बोला, मी मौल्यवान आहे. I'm precious to God. मी देवासाठी मौल्यवान आहे. Thank you, thank you, thank you. धन्यवाद, धन्यवाद पिता. We resist the devil आम्ही सैतानाचा प्रतिकार करतो in Jesus' प्रभू name. येशूच्या नावामध्ये. This day belongs to our God, हा दिवस आमच्या देवाचा आहे and we are going to rule, आणि आम्ही याच्यामध्ये राज्य करणार आहोत. bring God's kingdom down, देवाचं राज्य खाली आणणार His आहोत. reign and rule, त्याचं राज्य आणि सत्ता खाली and push आणणार off आहोत darkness. आणि अंधकाराला In पाठीमागे Jesus' ढकलणार आहोत name. येशूच्या Say नावामध्ये. amen. बोला आमेन. Kindly be seated. चला आपण बसूयात. You know, this is the way we need to pray. बघा, अशा पद्धतीनेच आपल्याला प्रार्थना करायची आहे. Okay. Now today I want to speak to you आज मला तुमच्याशी बोलायचंय how to get a breakthrough की तुमच्या जीवनामध्ये सुटका, ब्रेक थ्रू कसा मिळवायचा. in your finances, तुमच्या आर्थिक भागामध्ये, in your health, in आरोग्यामध्ये, your family, कुटुंबामध्ये, in any kind of sickness or disease. आजारामध्ये, रोगामध्ये. How can we be free from all this? आपण या सर्वांमधून कसं मोकळं होऊ शकतो. If you are standing in faith जर तुम्ही विश्वासामध्ये उभा for your असाल, blessings, तुमच्या for आशीर्वादांसाठी, your finances, तुमच्या आर्थिक maybe for आशीर्वादांसाठी, your spouse, तुमच्या for जोडीदारासाठी, your children, तुमच्या लेकरांसाठी, for the ministry, मिनिस्ट्रीसाठी, or anything else, कोणतीही गोष्ट असेल, one thing you know, एक गोष्ट तुम्हाला and we all माहिती आहे, must know, आणि आपल्या सर्वांनाही माहित असलं पाहिजे the faith is the most important factor. की विश्वास हे सर्वात महत्वाचं आहे. Amen. आमेन. Faith is the most important factor. विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. And standing in faith isn't for the weak आणि Christians. विश्वासामध्ये उभं राहणं हे अशक्त ख्रिस्ती लोकांचं काम नाही. No. Don't consider faith as passive. बघा, विश्वासाला पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय असं समजू नका. It's active. तो ऍक्टिव्ह आहे म्हणजे सक्रिय आहे. It's a fight. हे युद्ध आहे. Faith is a fight. विश्वास हा एक युद्ध आहे. Amen. आमेन. You cannot take it becoming lazy and sleeping. No. आपण असा कंटाळा करू शकत नाही, No. झोपू शकत नाही So विश्वासाच्या बाबतीत. faith is not for a weak or a faint-hearted saint. बघा, ज्या अशक्त आहेत, कमी हृदयाचे आहेत, त्यांच्यासाठी विश्वास नाहीये. The way Christians think about faith, ख्रिस्ती लोक विश्वासाविषयी कशा पद्धतीने विचार करतात today I'm going to show you, ते आज मी तुम्हाला and दाखवणार you आहे. yourself will understand. आणि तुम्ही स्वतःच पाहाल Faith is not what you are thinking. की विश्वास ते नाहीये, विश्वास तो नाहीये जे तुम्ही विचार करता. And after you hear this message, आणि एकदा तुम्ही हा संदेश ऐकला, then you will know त्यानंतर तुम्हाला कळेल faith is not as simple as we think it is. की विश्वास इतका पण सोपा नाहीये जे आपण विचार करतो. Faith becomes difficult not because God makes it difficult, but because of the devil. विश्वास कठीण होतो देवामुळं नाही तर सैतानामुळं. We are living in the world आपण अशा where जगामध्ये the devil जगत आहोत opposes us, जिथं सैतान आपल्याला प्रतिकार करतो. and that's why faith becomes a fight. म्हणून तर विश्वास ही एक लढाई आहे. Every time you keep the faith, प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही विश्वास you're धरून holding to ठेवता, God's word, तुम्ही देवाच्या वचनाला धरून ठेवता and faith really pleases God. आणि विश्वासाने देवाला खरंच आनंद होतो. That's what the Bible says. हेच तर वचन Without म्हणतं, faith, it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला खुश करणं अशक्य आहे. Faith means you trust in Him. विश्वास म्हणजे तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवता I believe in you, Lord. की प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. You won't give up. तुम्ही हार मानणार You नाही. know, if you have fallen, बघा, तुम्ही पडला, it is not because of God. हे देवामुळे नाही. He didn't leave you. देवाने तुम्हाला सोडलेलं You नाही, left Him. तुम्ही देवाला सोडलं. Remember this always. हे नेहमी लक्षात ठेवा. If you are lost जर तुम्ही हरवला or fallen, किंवा पडला, it's not God. हे देवामुळे नाही, It is we.
हे आपण आहोत, who let it go. जे आपण हे घडू देतो. You leave faith, you fall. तुम्ही विश्वास सोडला, तुम्ही पडणार. God never leaves you. देव तुम्हाला कधी सोडत नाही. We let go of faith. आपण देवाला सोडतो. Faith is God's hand. विश्वास काय आहे? देवाचा हात We need आहे. to hold it. आपण त्याला घट्ट धरलं As पाहिजे. long as you hold, जोवर तो आपण धरून आहोत, no one can do anything. कोणी काही करू शकत नाही. No. So faith is not as simple as you think. म्हणून जे तुम्ही विचार करता तेवढा विश्वास सोपा नाहीये. Holy Spirit gave me a different way of explaining in Pimpri. You must hear it. पिंपरीमध्ये पवित्र आत्म्याने मला वेगळ्या पद्धतीने हे समजावून सांगण्याचा मार्ग दाखवला. ते तुम्ही ऐका आजचं वचन. Many times what he lets me speak there, अनेक वेळा पवित्र आत्मा जे तिथं मला बोलायला he लावतो, doesn't let me speak here. ते बोलण्यासाठी तो मला इथं परवानगी देत So नाही. many times I try to bring it, but I'm not able. म्हणून अनेक वेळा मी ते आणायचा प्रयत्न करतो, पण ते मला शक्य होत नाही. You know, many times I am blessed with my own messages. बघा, माझ्या स्वतःच्या संदेशाद्वारे मी स्वतःच आशीर्वाद देतो And अनेक वेळा. I think of telling you again. आणि Here, मी नेहमी विचार करतो की तो संदेश तुम्हाला परत सांगावा, but I'm not able to express it. पण ते मला सांगता येत नाही. That shows it is from Holy Spirit हे काय दर्शवतं की हे पवित्र and what He आत्मा wants to give. की त्याला काय द्यायचंय. It's not easy. हे फार सोपं नाहीये. Amen. Because many times when I hear my message, I say, "Oh, I spoke that way." कारण अनेक वेळा ज्यावेळेस मी स्वतःचे संदेश ऐकतो त्यावेळेस मीच आश्चर्यचकित होतो, अरे मी हे कसं काय सांगितलं. Because those are revelations from Holy Spirit. कारण ते पवित्र आत्म्याकडून त्यावेळेस आलेलं प्रकटीकरण असतं. So don't miss my messages. म्हणून माझे संदेश चुकू नका. Whether I speak in Pimpri or Pune. पिंपरीमध्ये सांगितलं असेल किंवा पुण्यामध्ये सांगितलं असेल. Pimpri also many came and said, "Pastor, today's message was really a blessing." कारण पिंपरीमध्ये सुद्धा लोक येऊन म्हणाले की पास्टर आजचा संदेश खूप आशीर्वादित होता. So faith is active. म्हणून विश्वास काय सक्रिय आहे. In heaven there's no fight of faith, स्वर्गामध्ये विश्वासाची लढाईच नाहीये. but faith will be there विश्वास तिथं असणार आहे, without opposition. पण तिथं कुठला विरोध नसणार विश्वासाला. Your faith will work easily. तुमचा विश्वास तिथं फार सोप्या Because there's पद्धतीने no काम करणार, hindrance. कारण तिथं अडथळा नाहीये. But here on this earth पण इथं पृथ्वीवर there's an hindrance. तिथं अडथळा आहे. Amen. आमेन. And the devil is the one who causes that we should not hold on. आणि सैतानच आहे जे जे इथं काम करतो की आपण घट्ट धरून ठेवता कामा नये. God also knows देवाला सुद्धा हे माहिती that आहे, if you want to receive supernatural breakthroughs or your blessings, जर तुम्हाला अलौकिक आशीर्वाद हवे असतील that will test your resolve, how you hold on. ते ते कशावर निर्भर असणार की तुम्ही कसं घट्ट धरून आहात. That's why he wants us to use his authority म्हणून त्याला हवंय की आपण अधिकार वापरला पाहिजे and not to give up. आणि सोडून देता कामा नये. Faith means you don't give up. विश्वास म्हणजे काय, तुम्ही हार मानत नाही. Amen. आमेन. That's why God loves a person of faith. म्हणून तर देव एका विश्वासाच्या व्यक्तीवर खूप प्रेम It gives करतो. him glory. हे देवाला गौरव देतं It's holding on to him. की आपण त्याला धरून आहोत. I believe. प्रभू मी तुझ्या Though विश्वास I may ठेवतो, not see it. जरी मला दिसत नाहीये, Everything is speaking negative. सर्व काही नकारात्मक दिसत आहे, Contrary to what you have said. जे तू बोलला त्याच्या विरोधात But आहे, I still believe. पण तरी सुद्धा मी तुझ्यावर I'm gonna विश्वास hold on to ठेवतो you. आणि मी तुला धरून ठेवणार I'm not आहे. going to give up. मी सोडणार नाही. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास You ठेवतो. never tell lies. तू कधीच खोटं बोलत नाही. That gives him glory. बघा, ह्याच्यामुळे हे देवाला गौरव That देतो, honors him. हे देवाला सन्मान देतं, That honors God. हे देवाला सन्मान That देतं, honors heaven. हे स्वर्गाला सन्मान देतं. That's very powerful. हे फार सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. Faith is the most powerful. विश्वास सर्वात सामर्थ्यशाली आहे. Because faith doesn't come without a fight. बघा, विश्वास लढाईशिवाय येत नाही. It's a good fight. हे चांगली लढाई आहे. Faith is not passive, it's active. विश्वास निष्क्रिय नाही तर सक्रिय आहे. Fight the good fight of faith. विश्वासाची चांगली लढाई लढा. Doesn't the Bible say? बायबल म्हणतं ना, So faith is a fight. विश्वास एक लढाई आहे. But many have taken faith as passive. पण अनेक जणांनी विश्वासाला निष्क्रिय I घेतलेलं believe, I आहे believe. But when opposition comes, they don't resist it. की हा मी विश्वास ठेवतो, पण ज्यावेळेस परिस्थिती चुकीची येते त्यावेळेस ते प्रतिकार करत नाहीत. That is not faith. हा विश्वास नाहीये. You need to persevere बघा, तुम्हाला ते धरून ठेवलं पाहिजे until we get the victory. जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही. That is faith. हाच तर विश्वास आहे. Not giving up is faith. हार न मानणं हे विश्वास आहे. Till you see the victory, that is faith. जोपर्यंत तुम्ही विजय पाहत नाही तो विश्वास आहे. That is faith. तो विश्वास आहे. Amen. आमेन.
Many times Holy Spirit made me to understand when people have fallen, it's not God who left them. No. अनेक वेळा पवित्र आत्मा मला समजावून सांगतो की ज्यावेळेस लोक पडतात असं नाही की त्यावेळेस देवाने त्यांना सोडलेले असं नाहीये. No. नाही. But I know if I tell, people will be offended. पण जर का मी त्यांना ते सत्य सांगितलं तर ते लोकांना वाईट वाटेल. You fell. तुम्ही सोडलेला आहात. God did not push you. देवाने तुम्हाला ढकललेलं When नाही. Peter was looking to Jesus, जो ज्यावेळेस पेत्र येशूकडे पाहत the होता, living word, जो जिवंत believing in the वचन written word, what he said, की जे त्याच्यावर विश्वास ठेवला जो येशू and बोलला, walking on the water, त्यावेळेस तो पाण्यावर चालू लागला. when he removed his eyes, ज्यावेळेस त्याने येशूवर नजर काढली he fell. त्यावेळेस तो पाण्यामध्ये The बुडू Lord लागला. didn't push him. येशूने त्याला पाण्यात ढकललं No. नाही. He was faithful, येशू विश्वास योग्य होता, but not Peter. पेत्र नव्हता. You let him go, तुम्ही त्याला सोडलं, you fall. तुम्ही पडणार. Amen. आमेन. Remember this always. हे नेहमी लक्षात ठेवा. And here my message last week which I gave, that don't blame God. आणि मागच्या आठवड्यात मी एक संदेश दिला होता की देवाला दोष देऊ नका. तो संदेश नक्की ऐका. God never lets you fall. देव तुम्हाला कधीही पडू He देत will never नाही. tempt you. तो तुम्हाला कधीही परीक्षेत आणणार He नाही. will never leave you. तो तुम्हाला कधीही He will सोडणार never नाही. forsake you. तुम्हाला कधीही टाकून देणार नाही. He never does that. देव अशा गोष्टी कधीच करत We नाही. do it, आपण हे करतो and we may blame him. आणि आपण कदाचित त्यावेळेस देवाला दोष देऊ. But one thing is settled, पण एक गोष्ट लक्षात ठेवा he will never let that happen. की देव ह्या गोष्टी घडू देणार नाही. But we make it happen. आपण हे घडू देतो. Now, though I said faith is a battle, बघा, जरी आता मी म्हंटल की विश्वास ही एक लढाई आहे, a good battle, चांगली a लढाई, good fight, एक चांगलं युद्ध आहे. and the reason there is fight is because of the devil. आणि हे युद्ध काय? सैतानामुळं. If the devil was not there, जर सैतान इथं नसता faith was not a battle. तर विश्वास एक युद्ध नसतं. Amen. आमेन. Faith would have been a natural walk. विश्वास एक नैसर्गिक चालणं असतं. Easy to believe, खूप 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 सोपं असतं विश्वास easy to ठेवणं. receive. स्वीकारण्यासाठी सोपं असतं. But what makes faith a battle and complicated is the devil. पण सैतान विश्वासाला काही युद्ध आणि एक किचकट गोष्ट बनवतोय. Amen. आमेन. That's why it's become a fight. म्हणून तर विश्वास ही एक लढाई बनलेली आहे. Otherwise, you don't need to fight. नाहीतर आपल्याला विश्वासाची लढाई लढण्याची गरज नाहीये. Faith is natural. विश्वास एक नैसर्गिक गोष्ट आहे. He may not fight with your natural human kind of faith, but he will surely fight with the divine faith. तो Or the divine faith. तो तुम्हाला दैवी विश्वासाने तो तुमच्याशी लढाई करेल. Natural faith किला झगड़ा नहीं करेगा वो. नैसर्गिक You विश्वासासाठी believe नाही. this chair will hold me, hold you. He will not say नहीं बैठ सकता. ऐसा नहीं बोलेगा. उसको उसमें ज्यादा फायदा नहीं. गिरेगा तो इधर ही गिरेगा. नरक में तो नहीं गिरेगा. तो इतना फाइट नहीं करेगा वो. But divine faith, he will definitely fight. तुमच्या दैवी विश्वासाच्या विरोधात तो नक्कीच लढाई करणार. That faith that comes from the word of God. तो दैवी विश्वास जो देवाच्या वचनातून येतो. The word of God is faithful. देवाचं वचन विश्वास योग्य आहे. Amen. आमेन. Because when you believe, when you have faith, you're believing in God. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही देवावर विश्वास ठेवता. That you trust him. तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवता He will never leave me. की तो मला कधीच सोडणार नाही. I believe in you, Lord. मी पिता तुझ्यावर विश्वास What you ठेवतो. say is true. जे तू बोलतो ते खरं You're आहे. not a man to lie. तू काय मनुष्य नाही खोटं That बोलण्यासाठी. exalts God. आणि हे देवाला उंच That करतं. lifts up God. हे देवाला उंच That करतं. glorifies God. हे देवाला गौरव And that's देतं. what the devil hates. आणि हेच तर सैताने आता So तिरस्कार he करतो. fights faith. म्हणून तो विश्वासाला Because लढाई faith करतो. means I trust in you. कारण विश्वास म्हणजे देवा मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. But praise God, one good news is this. पण देवाला धन्यवाद, एक चांगली बातमी आहे. Though we are in this battle, जरी आपण या विश्वासाच्या लढाईमध्ये असलो Jesus has already won this battle. तरी सुद्धा ही लढाई येशूने आधीच जिंकलेली आहे. Amen. आमेन. He has won this battle for you. येशूने आपल्यासाठी ही लढाई आधीच जिंकलेली आहे. We are just claiming the victory. आपण फक्त जे विजय आहे ते धरत आहोत. Amen. Amen. We are not fighting for victory. आपण We are विजय- fighting from victory. आपण विजयासाठी लढत नाहीये तर आपण विजयामधून लढत आहोत. Amen. आमेन. You're not fighting to win. आपण काही जिंकण्यासाठी लढत नाहीये. You are a winner already. तुम्ही आधीच जिंकलेले आहात. So you take that position म्हणून तुम्ही तुमचं ते जिंकले as a victor. एक विजयाचं as a स्थान घ्या. winner. एक जिंकलेलं स्थान तुमचं You, घ्या. you start from there. कारण तुम्ही त्या विजयाच्या स्थानापासून सुरुवात करता. Amen. आमेन.
God has put you in a position of victory. देवाने तुम्हाला विजयाच्या जागी ठेवलेलं आहे. You don't cry in a place of victory. त्या विजयाच्या ठिकाणी तुम्ही रडत नाही. No one cries. कोणीच रडणार नाही तिथं. A winner may cry, and that tears could be joyful tears. एखादा जो जिंकतो तो कदाचित आनंदाचे अश्रू गाळेल, But not a defeat tears. पण हारलेले अश्रू कधीच गाळणार But you नाही see तो. Christians cry a defeated cry. पण ख्रिस्ती लोक हारलेले अश्रू गाळतात, Not the tears of joy. आनंदाचे नाही. Tears of victory. जिंकलेले अश्रू नाही गाळत ते, Tears because you won. की तुम्ही जिंकलेले आहात म्हणून अश्रू गाळत, असं नाहीये. Take your stand. तुमची जागा घ्या. You're not fighting to win. तुम्ही जिंकण्यासाठी लढत नाहीये. Jesus has won for you. येशूने आपल्यासाठी And put जिंकलेलं you आहे on the place of victory. आणि आपल्याला त्या विजयाच्या जागी ठेवलेलं Now आहे. you must stand there. म्हणून आता तुम्ही तिथं उभं राहिलं पाहिजे. Amen. Maintain that ground. त्या जागेला धरून ठेवा, Maintain that victory. त्या विजयाला धरून ठेवा. Develop a mentality of victory. ते मानसिकता तयार ठेवा विजयाची, Don't give up. आणि ते सोडून देऊ Whatever नका. the devil may say, सैतान काही बोलेल, I'm not going to leave this place. सैतान काही बोलेल, मी ही जागा God has सोडणार put me in नाही. this place. देवाने मला या विजयाच्या जागी ठेवलेले. Amen. Amen. It is mine. ही माझी जागा आहे, I'm not going to move from here. मी इथून हलणार नाही. Hello. आमेन. So whatever God has given me, I'm protecting it. म्हणून देवाने जे मला दिले मी त्याचं रक्षण करणार आहे. You must build up that mentality. हे मानसिकता तुम्ही तयार केली पाहिजे. Not I don't have anything now I have to cry, Lord please don't. No. You're already blessed with every spiritual blessing. तुम्ही आधीच सर्व आत्मिक आशीर्वादाने आशीर्वादित झालेले आहात. Amen. आमेन. You're protecting it. आता तुम्ही त्याचं संरक्षण केलं पाहिजे. God has healed me. देवाने मला आरोग्य दिले. By stripe I'm already healed. I was healed, he says. त्याला बसलेल्या फटक्याने मी निरोगी झालेलो होतो. By stripe I was healed. त्याच्या फटक्याने मी निरोगी झालेलो होतो. So I'm protecting my health. म्हणून मी माझ्या आरोग्याला सुरक्षित ठेवते. I'll not do anything that the devil rob my health. मी असं काहीच करणार नाही की जेणेकरून सैतान माझं आरोग्य चोरेल. Amen. आमेन. Hello. आमेन. The moment we become sick, it is because the devil has robbed us. आपण आजारी का पडतो? कारण सैतानाने ते आरोग्य आपल्यापासून चोरलेलं असतं. He found a way. त्याला एक मार्ग आपल्या जीवनामध्ये सापडतो. उसको रास्ता मिला, जगह मिला और हमको बीमारी डाल सकाओ. He has robbed my health. त्याने माझं आरोग्य चोरतो. When you are sick, he has robbed your health. ज्यावेळेस तुम्ही आजारी असतात त्याचा अर्थ काय? ते सैतानाने तुमचं आरोग्य चोरलेलं आहे. If you build up that mentality, जर तुम्ही ती मानसिकता तयार केली, you will see that you will protect yourself. तर तुम्ही पाहाल की तुम्ही तुमच्या आरोग्याला तुम्ही सुरक्षित ठेवत I आहात. told you yesterday about sin. काल मी पापाविषयी सांगितलं ना. Sin makes you to bow down to the devil. पाप तुम्हाला सैतानापुढे झुकवतं. उसको तुम सलाम करता है, आज से तुम राज करो मेरे ऊपर. That's what sin tells. हेच तर सैतान पाप करतं. You give him the right. तुम्ही सैतानाला अधिकार देता He तुमच्या has no जीवनावर. right खरं तर त्याला अधिकार नाहीये. because Jesus defeated him, येशूने त्याला हरवलं, solved our sin problem. आपल्या पापाची समस्या सोडवली. But if we sin, पण जर आपण पाप केलं, we lose that right आपण तो अधिकार गमावतो to remain righteous नीतिमान राहण्याचा. and give him the right. आणि आपण सैतानाला आपल्या जीवनावर Rule अधिकार over देतो us. की सैतान आपल्या जेणेकरून आपल्यावर राज्यात सत्ता करेल. It is because you let off the guard. तुम्ही ते जे संरक्षणाची भिंत होती ती तुम्ही जाऊ दिली. You let off the protection. तुम्ही ते सुरक्षितता सोडून दिली. Like yesterday I told you. जसं काल मी सांगितलं, What did Satan say about Job? सैतान इयोबाविषयी काय म्हणाला? God is not serving you fukatka. की देवा, इयोब काय फुकट तुझी सेवा करत नाहीये. You blessed him. तू इयोबाला आशीर्वादित केलं देवा. Did you bless his family? तू त्याच्या कुटुंबाला आशीर्वादित केलं Didn't you नाहीस का? put a protection? तू एक सुरक्षिततेची भिंत त्याच्यामध्ये ठेवली नाहीस का ये त्याच्या सब भोवती? हमारे पास already है. Hello. It's already yours. हे सर्व देवाने अगोदरच आपल्याला दिलंय. और सेटन का मुंह से निकल गया है और होली स्पिरिट ने लिख दिया उधर. आमेन. नहीं तो अपने को कभी मालूम नहीं पड़ता था. आमेन. अभी डेविल मुंह नहीं खोलेगा, ऐसा बोलेगा भी नहीं हो. He may not be liking what is written in the Bible. आता सैतान पश्चाताप करत असेल की हे मी काय बोलून गेलो, आता हे बायबल मध्ये तर Because he never लिहिण्यात thought आलेलं आहे. Holy Spirit will take that and write in the Bible. किंवा त्याने विचारच केला नाही की पवित्र आत्मा हे शब्द घेईल आणि तो बायबल मध्ये ठेवेल. Amen. Amen. Now what he can do is can hide. आता तो एकच गोष्ट करू शकतो की ते वचन लपवायचा प्रयत्न करू शकतो.
Because it's a pachka for him. He told God that way. कारण तो त्याच्यासाठी एक पचका झाला की तो देवाला तसं बोलला योबा विरोधात. God उसको तुम प्रोटेक्शन डाला है, हाँ? उसको आशीर्वाद किया है, उसका परिवार को आशीर्वाद किया है. Look at this. पाय He's telling God that way. सैतान देवाला हे बोलत आहे. Okay, now let me show you six specific battle strategies आता मी तुम्हाला दाखवतो की 6 मार्ग आहेत युद्ध लढण्याचे that you get 100% results, जिथं तुम्हाला 100% परिणाम भेटणार. and we'll go one by one, आपण ते एक एक करून पाहूयात which is very powerful, जे फार and I'll सामर्थ्यशाली. make you to confess it, आणि मी पाहून घेणार आहे की तुम्ही हे बोलणार, कबूल करणार. because your confession is very important. कारण कबुली फार महत्वाची आहे. What you say with your words are very important. जे तुम्ही तुमच्या शब्दाने बोलता ते फार महत्वाचे Your आहे. words are very important. तुमचे शब्द फार महत्वाचे आहेत. Now, whatever you are going through in your life, आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीतून and you are जात waiting for असाल an answer, आणि तुम्ही उत्तरासाठी वाट पाहत असाल, let me give you some secrets आता मी तुम्हाला काही रहस्य so that सांगतो you'll see the manifestation in your life. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये परिणाम दिसतील. First, पहिलं the most important सर्वात महत्वाचं is I believe. की मी विश्वास ठेवतो. Say it. बोला Say I believe. बोला मी I विश्वास believe. ठेवतो. मी I विश्वास believe. ठेवतो. मी विश्वास You know, you ठेवतो. must say so many times बघा आपण हे अनेक वेळा इतक्या वेळा बोललं that you पाहिजे start believing the word 100%. की जेणेकरून तुम्ही वचनावर 100% विश्वास ठेवू शकता. You must convince yourself. बघा तुम्ही स्वतःची खात्री पटवून दिली Hello. पाहिजे. You must convince yourself तुम्ही स्वतःला खात्री पटवून दिली पाहिजे that the word is true. की वचन खरंय. I believe. मी विश्वास I ठेवतो. will believe. मी विश्वास I will ठेवणार. not let it go. मी त्याला सोडून I will देणार. hold it. मी त्याला धरून ठेवणार. इतना जोर से बोलो कि दूसरा आवाज सब कम हो जाता है. आमेन. Amen. आमेन. आमेन. The word of God should be the loudest that you hear. बघा देवाचं वचन सर्वात मोठ्या आवाजात तुम्ही ऐकलं Don't पाहिजे. let the devil use the circumstance situation to speak higher than the word of God. सैतानाला परिस्थितीद्वारे तुम्हाला बोलू देऊ नका आणि वचनाला झाकू देऊ नका. Don't let him exalt his word. त्याला त्याचं वचन उंच करू देऊ You नका सैतानाला. exalt God's word. तुम्ही देवाचं वचन उंच This is करा. a fight of faith. हे विश्वासाची लढाई This आहे. is what faith is. हेच तर विश्वास आहे. Many Christians don't know what is faith. अनेक ख्रिस्ती लोकांना माहित नाही विश्वास काय आहे. You know, when I see Christians going, oh Lord, then I understand, नहीं इनको अभी तक वचन नहीं मालूम है. मैं उनको offend नहीं करता हूँ, but I just understand their maturity. Many Christians are still immature अनेक ख्रिस्ती अजूनही प्रौढ नाहीयेत because they don't know the meaning of prayer. कारण त्यांना प्रार्थनेचा अर्थ माहित नाहीये. That's the problem. You know, Here's the prayer, समस्या. many years back I gave, but many don't hear the word. अनेक वर्षापूर्वी मी प्रार्थनेवर सांगितलेलं आहे. Prayer is a generic term. प्रार्थना एक सर्वसाधारण टर्म आहे. Many people are prayer means, oh Prabhu daya karo. That is not prayer at all. ते प्रार्थना नाहीये. That's a small portion of prayer हे एक छोटासा भाग आहे for प्रार्थनेचा. babies. जे बाळ ख्रिस्ती आहेत त्यांच्यासाठी. Hello. Prayer means many things are there in prayer. प्रार्थनेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. स्तुती, Worship, आराधना, singing, गीत dancing, गाणं, नाचणं, being excited for the Lord, देवासाठी उत्साहित असणं, delighting in the Lord, देवामध्ये आनंद speaking करणं, in tongues, अन्य भाषेत प्रार्थना declaration, करणं, घोषित speaking करणं, the word. देवाचं वचन बोलणं. I can give you the big list. फार मोठी यादी आहे. This is prayer. हे सर्व गोष्टींचा प्रार्थनेमध्ये But समावेश Christians, होतो. prayer means they become so happy पण ख्रिस्ती लोकांना काय वाटतं प्रार्थना म्हणजे because they have only one thought about prayer. एकच त्यांचा विचार आहे प्रार्थनेविषयी. चला प्रेयर करूंगा देते अभी तो अब मिलेगा अपने को, अभी फास्टर प्रेयर करेंगे, मेरे को ये मांगता वो मांगता. They are using prayer only to get something. ते प्रार्थनेचा कशासाठी वापर करत आहे? काहीतरी मिळवण्यासाठी, To meet their needs त्यांच्या गरजा पूर्ण करून is घेण्यासाठी. what they call prayer. ह्याला ते प्रार्थना म्हणतात. All their life त्यांचं पूर्ण जीवन they used prayer to meet their needs. त्यांनी प्रार्थनेचा वापर केला जेणेकरून त्यांच्या गरजा And for पूर्ण years होतील. their needs were never met. आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाच्या गरजा कधीच पूर्ण नाही Because झाल्या. by praying this way they always showed lack. कारण अशा पद्धतीने प्रार्थना करून ते काय दर्शवत होते की माझ्याकडे कमी आहे. Not faith, lack. ते विश्वास दर्शवत नव्हते तर कमी दाखवत Lack होते. is due to unbelief and doubt. कमी कशामुळं तर तिथं अविश्वास होता, Always शंका होती. expressing
that God did not bless me. ते नेहमी हेच दर्शवत होते की देवाने मला आशीर्वादित केलेलं नाहीये. हाँ, प्रभु ने नहीं मुझे आशीर्वाद दिया, प्रभु ने ये नहीं दिया, वो नहीं दिया, ये नहीं दिया, वो नहीं दिया. All their life they live for themselves. ते फक्त स्वतःसाठी जगले. They may never have even thanked God त्याने कधीच देवाला धन्यवाद what He सुद्धा has दिला already नसेल given them. की देवाने त्यांना आधीच काय दिले त्यासाठी. That is the way prayer is being used in Christian circles. अशा पद्धतीने ख्रिस्ती लोक प्रार्थनेचा वापर करत आहेत That's why they love it. आणि हे त्यांना आवडत आहे. They love it. Let us pray. बोलो चलो अभी कुछ मिलेगा, ये प्रेयर करेगा तो. When you always think that your needs to be met, that means you always show that you lack. ज्यावेळेस तुम्ही नेहमी विचार करता की मला कशाची गरज आहे, त्याचा अर्थ तुम्ही काय दाखवता की तुमच्याकडे कमी आहे, That God has not blessed you enough. की देवाने मला आशीर्वादित केलेलं नाहीये So भरपूर. now how to convince Him? म्हणून आता मला देवाला सांगावं लागेल कैसा मेरे को आशीर्वाद देगा, मैं उसको कैसा कन्विंस करने पड़ेगा, रोने का, धोने का, उपास करने का, कैसा करने का उसको, ताकि उसको उसका मूड को चेंज करे, उसका मन को चेंज करे, मेरे ऊपर लगाव लाए और आशीर्वाद करे. दिस इज व्हाट प्रेयर इज यूज्ड फॉर. अशा पद्धतीने प्रार्थनेचा वापर करण्यात येते. That's why in many of the circles when they say चलो let us have fasting prayer, म्हणून अनेक ज्यावेळेस ख्रिस्ती लोकांमध्ये ते म्हणतात चला आपण उपवासाने प्रार्थना करू, many go there आणि तिथं अनेक जण जातात not with the right kind of prayer knowledge. की प्रार्थनेच्या योग्य माहितीने नाही, चलो let us bombard heaven, shake God's throne, की चला स्वर्ग देवाच्या सिंहासनाला हलवूयात, let us yell to God, चला देवाकडे ओरडूयात, Lord if you really love the people as much I loved you will save them. की देवा जसं मी लोकांवर प्रेम करतो तसं तू त्यांच्यावर प्रेम केलं तर तू त्यांचं नक्कीच तारण करशील, ऐसा बोलता लोग. असं म्हणतात लोक. मतलब हम प्रभु से भी ज्यादा लोगों से प्रेम करते, तुम उतना भी प्रेम नहीं करता, अगर उतना करता था मेरा इतना तुम उनको उधार देता था. Oh my God, you are blaming God, you are not praying. बघा तुम्ही देवाला दोष देत आहात, प्रार्थना नाही करत आहे. Do you believe that you love people more than God loves people? तुमचा असा विश्वास आहे का की देवापेक्षा तुम्ही लोकांवर जास्त प्रेम करता? You are blaming God. त्यावेळेस तुम्ही देवाला दोष देत आहात. Or we think God is angry at people की आपल्याला वाटतं की देव लोकांवर रागावलेला आहे, with the human condition because of their sin. की लोकांची परिस्थिती अशी आहे त्यांच्या पापांमुळे. Now it is upon me आता हे माझ्यावर जबाबदारी आहे to turn him from anger की जे देवाचा राग त्यांच्यावरून काढला पाहिजे, so that he will not get angry and he will save them. जेणेकरून देव त्यांच्यावर रागावणार नाही आणि देव त्यांचं तारण करेल. What kind of prayer is this? कशा पद्धतीची अशी प्रार्थना आहे? प्रभु गुस्से में मैं प्रभु गुस्सा मत हो, जान दो ना, थूक दो गुस्सा, प्रभु इतना क्यों गुस्सा करता है, जान दो ना. This is the way prayer is being done. अशा पद्धतीने प्रार्थना करण्यात येते. Means you are better than God. याचा अर्थ तुम्ही काय दाखवता की तुम्ही देवापेक्षा उत्तम आहात. Many people think this is intercessory prayer. की अनेक लोक काय विचार करतात ही मध्यस्थीची प्रार्थना आहे. Pleading with God on behalf of others is intercession. इतरांच्या वतीने देवाकडे विनंती करणं हे मध्यस्थीची प्रार्थना Standing आहे. in the gap. की ते गॅप मध्ये त्यांच्या देवाच्या आणि लोकांच्या मध्ये थांबलेले. दो लोग झगड़ा और हम बीच में होते, नहीं जानते यार, छोड़ यार, जानते क्षमा करने का सीख, अच्छा हो जा मेरे जैसा, क्यों झगड़ा कर रहा है, जान दे, क्षमा कर. Hello, you are better than that person who was going to fight, isn't it? असं आहे का? You are better than God. तुम्ही देवापेक्षा उत्तम आहात This असं आहे is का? the way much of the intercession and prayer is being done. अशा पद्धतीने मध्यस्थी करण्यात येते आणि प्रार्थना करण्यात येते. The Bible never says that God is angry at people. पण देवाचं वचन असं म्हणत नाही की देव लोकांवर रागावलेला आहे. In fact, the Bible says God was in Christ reconciling the whole world unto himself, not imputing their sins on them anymore. उलट देवाचं वचन काय म्हणतं की देव ख्रिस्तामध्ये होता आणि लोकांना देवाकडे तो समेट करण्यासाठी आणत होता. And as he committed what he call unto us the message of reconciliation. की आणि ते समेटाचा संदेश आहे. You know, that's why we need to know what is prayer. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की प्रार्थना नेमकी काय Okay, आहे. let's come back to the message now. चला आपण आपल्या संदेशाकडे वळूयात परत. So the first word is I believe. बघा आता पहिलं वाक्य काय? मी विश्वास Say I ठेवतो. believe. बोला मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास ठेवतो. Let us read the verse now. चला आता आपण त्याचं Mark वचन ऐकूयात. 11:24. मार्क 11:24.
Therefore I tell you, Jesus saying, येशू काय म्हणतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, whatever you desire, ज्या कोणत्या गोष्टीची तुम्ही इच्छा बाळगाल, whatever you ask जे काही तुम्ही मागाल in prayer, प्रार्थनेमध्ये, the first is believe. पहिलं काय आहे? विश्वास ठेवा. Look at this. पहा, तुमको जो भी चाहिए, जो भी इच्छा है, pray. Ask for in prayer, believe. प्रार्थनेमध्ये मागा आणि विश्वास ठेवा. This is the first faith. हे विश्वासाचं पहिलं उदाहरण. Believe. विश्वास ठेवा. If you want supernatural breakthrough, जर तुम्हाला अलौकिक ब्रेकथ्रू हवाय, the first step is believe. पहिली पायरी आहे की तुम्ही विश्वास ठेवला I पाहिजे. believe. मी विश्वास You ठेवतो. know, some people thought it's so simple. It's not simple. I'll show you. काही लोकांना वाटत असेल हे तर फार सोपं आहे, पण ते तेवढं सोपं नाही. मी तुम्हाला दाखवून देतो. If it was so simple, all our prayers would have been answered. जर हे इतकं सोपं असतं तर प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच मिळालं असतं. Amen. हम ऐसा मांगा तो मिल जाते मांगता, मांगा तो मिल जाने मांगता. हम लोग बोलते हैं हमको फेथ है, मांगने से भी नहीं मिलता है. So that I want to show you what is this I believe. म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे की हे विश्वास ठेवणं This म्हणजे is a काय. declaration of faith. हे विश्वासाची घोषणा आहे. Declaration of faith. I believe. मी विश्वास ठेवतो म्हणजे काय? विश्वासाची घोषणा. This faith, belief comes from your soul. आणि हा जो विश्वास आहे तुमच्या जीवामधून येतो. You know, your heart, Holy Spirit told me, is your soul. बघा, ते पवित्र आत्म्याने मला सांगितलं जे हृदय आहे ते तुमचा जीव आहे. Know that. Keep that in your mind. हे तुमच्या मनामध्ये पक्क करून ठेवा. The core of your being is your soul. तुमच्या जीवनाचं मूळ अस्तित्व आहे तुमचा जीव. The most important part of your being. तुमच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे तुमचा जीव. That's why the Bible says, as your soul prospers, you will prosper. म्हणून तर every way. वचन म्हणतं तसं तुमचा जीव समृद्ध होईल तसं तुम्ही समृद्ध व्हाल. So your faith comes from your soul. म्हणून तुमचा जो विश्वास आहे तुमच्या जीवामधून येतो. You can't do without this first word, I believe. तुम्ही काही करू शकणार नाही. हे जे पहिलं वाक्य आहे की मी विश्वास ठेवतो त्याच्याशिवाय काही This is करू the शकणार first. नाही. हे प्रथम आहे. I believe is the first. मी विश्वास ठेवतो हे प्रथम आहे. You can't do without this saying. हे बोलल्याशिवाय तुम्ही काही करू Now शकत the नाही. question rises, आता प्रश्न येतो, should you say I believe before you really believe, विश्वास ठेवण्याच्या आधी मी बोलायचं का की मी विश्वास ठेवतो, or second, और किंवा should you say I believe before I receive, का मिळण्याच्या आधी मी म्हणायचं मी विश्वास ठेवतो, or should I say I believe after I receive? का मला मिळाल्यानंतर मी म्हणायचं मी विश्वास Now ठेवतो. this is a very important question. आता हे फार महत्वाचे प्रश्न आहेत. The Bible says we call things that be not as though they were. देवाचं वचन काय म्हणतं, आपण गोष्टींना अशा पद्धतीने बोलवतो जसं आहेत असं म्हणतो, जसं ते नसलेल्या गोष्टींना जसं ते आहेत. We see it is there. आपण काय म्हणतो ते तिथं आहेत ज्या नाही. Amen. We call those things, though they may not be seen, we say it is there. जरी आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत तरी आपण म्हणतो त्या गोष्टी तिथं आहेत. So, our goal should be to build and develop our faith. म्हणून आपलं ध्येय असलं पाहिजे की आपला विश्वास बांधणं आणि त्याचे And वाढ we करणं. come to such a place आणि मग आपण अशा ठिकाणी येतो of believing विश्वासाच्या that whatever God says की जे काही देव बोलतो is about all what my circumstances says. ते जे देव बोलतो ते माझ्या परिस्थितीच्या वर असणार. Amen. आमेन. Now this is powerful. आता हे फार सामर्थ्यशाली आहे. You must come to that place आता तुम्ही ह्या ठिकाणी ह्या जागेला आलं पाहिजे where what God says in His Word की जिथं देव त्याच्या वचनामध्ये जे बोलते is higher ते सर्वात उंच आहे than what my circumstances are telling, जे माझी परिस्थिती सांगत आहे त्याच्यापेक्षा, what my eyes is telling, माझे डोळे काय सांगत आहेत what my ears त्याच्यापेक्षा, is hearing, माझे कान काय ऐकत आहेत त्याच्यापेक्षा, what you're feeling, मला काय वाटत आहे what the त्याच्यापेक्षा, report says, रिपोर्ट काय सांगत आहे what त्याच्यापेक्षा, others say. लोक काय म्हणत आहेत त्याच्यापेक्षा. The Word of God should be higher. देवाचं वचन ह्या सर्व गोष्टींपेक्षा उंच असलं If पाहिजे. you make it lower जर तुम्ही देवाच्या वचनाला खाली and let केलं the circumstances speak higher, आणि परिस्थितीला उंच केलं you have no faith.
तर मग तुमच्यात विश्वास And your नाही. faith in the circumstances will come to pass in your life. आणि मग तुमचा विश्वास त्या परिस्थितीमध्ये असतो आणि नक्कीच ती परिस्थिती पूर्ण होणार Hello, तुमच्या are you जीवनामध्ये. understanding तुम्हाला हे it? कळतंय का काय सांगत आहे? This is faith. हा विश्वास आहे. Your eyes may not accept it. तुमचे डोळे ते स्वीकारणार नाही I will say, कदाचित. क्या ये दिखता नहीं क्या, झूठ बोल रहा है क्या? हाँ? कान बोलेगा सुनता नहीं क्या? क्या बोला डॉक्टर ने? तुम सुना ना? हाँ. Hello. The devil will say, what about your feeling? सैतान बोलेल तुला जे वाटत You're आहे त्याचं feeling काय? sick, no? तुला वाटत आहे ना तू आजारी आहेस? You're feeling pain? तुला वेदना होत आहेत? Then? How can you not believe? मग तू ह्या वेदनांवर कसं काय विश्वास ठेवू शकत नाही? You have eyes to see. बघ तुला दिसत आहे You ना, have seen the report. तू रिपोर्ट पाहिलेला आहे, You have heard तू ऐकलेलं आहे what the doctor said. की डॉक्टर काय म्हणाले. You're feeling. तुला ते It जाणवत is नाही. yours. Look at your feeling. तुझ्या भावनांकडे पहा You're feeling pain. की तुला वेदना जाणवत How आहे. can you not believe? मग तू ह्या वेदनांवर कसा विश्वास ठेवत नाही? सैताने असं बोलायचा प्रयत्न Your करणार senses will want to convince you. आणि तुमची जी इंद्रिय आहे ते तुमची खात्री Because the पटवून द्यायचा devil प्रयत्न uses your करते. 5 senses. कारण सैतान आपल्या 5 इंद्रियांचा To वापर convince करतो you. तुमची खात्री पटवून देण्यासाठी That what the circumstance is true. की जी परिस्थिती दिसत आहे तेच सत्य आहे Accept it. आणि त्या परिस्थितीचा तू स्वीकार कर. And as you keep on believing, And accepting, आणि जसं तुम्ही त्या परिस्थितीवर विश्वास ठेवू लागता ते परिस्थिती स्वीकारू लागता the voice of God becomes lower and lower. तसं देवाचा आवाज तुमच्यापासून दूर जातो. तुम्ही ऐकू शकत नाही देवाचा आवाज. उसका आवाज कम होते 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 जरा डूब जाता है, ये आवाज बढ़ जाता है और तुम इसको बिलीव करता है. You know, in the Garden of Eden, बघा एदेन बागेमध्ये God told Adam and Eve, देवाने आदामाने हवेला you're not going सांगितलं to eat of that fruit. की तू त्या झाडाचं फळ नका खाऊ तुम्ही. But the devil came on every time, keeping on telling them. पण सैतान अनेक वेळा तिथं आला आणि त्या दोघांना बोलत राहिला. Every time, प्रत्येक वेळी keeping on telling. नेहमी सांगत राहिला. So that they were becoming weaker and weaker the more they were hearing it. जेणेकरून ते ऐकून सैतानाचं ऐकून अशक्त होतील. The voice of the devil became higher than the voice of God. बघा सैतानाचा आवाज मोठा झाला देवाच्या आवाजापेक्षा. And the devil doesn't leave. आणि सैतानाने सोडलं Keeps नाही. on bombarding your mind. तो सैतान नेहमी तुमच्या मनावर हल्ला करत Lies and राहतो. deception. खोटं आणि फसवणूक. That slowly his voice becomes higher. जेणेकरून सैतानाचा आवाज आपल्या जीवनामध्ये मोठा होतो. And you start giving preference. आणि मग तुम्ही त्याच्या आवाजाला प्राधान्य देऊ लागता. And a time comes, आणि एक अशी वेळ येते you accept it. तुम्ही त्या सैतानाचा आवाज स्वीकारता. And then the devil traps you. आणि मग सैतान तुम्हाला सापळ्यामध्ये पकडतो. That's what happened. आणि For Adam and Eve. आणि आदामाने हवेबरोबर हेच तर घडलं. You know, I have seen even believers मी पाहिलेले giving बिलीव्हर wrong advices की चुकीच्या सल्ल्यामुळे because they don't know the word. त्यांना वचनच माहित नव्हतं. There is no hope if you don't know the word. जर तुम्हाला वचन माहित नाही तर कोणतीही आशा The नाही. word of God should be ringing higher in your mind. देवाचं वचन तुमच्या मनामध्ये मोठ्याने ऐकू आलं In the पाहिजे circumstances of your life. तुमच्या परिस्थितीमध्ये. Amen. आमेन. Believers giving wrong advice. विश्वासू लोक चुकीचे सल्ले देत आहेत. They talk by emotions. ते भावनेने बोलत आहेत. ऐसा है क्या, प्रॉब्लम है क्या, नहीं फिर छोड़ के जाने का, चलेगा, किधर भी जा सकता है, तो किधर भी दूर रह सकता है. Wrong advice. चुकीचे सल्ले विश्वासू लोक कधी कधी देतात. Those who walk by emotions जे भावनेने चालतात don't walk by faith. ते विश्वासाने चालत नाहीत. Sometimes faith people can be a little tough and hard, but it is good for you. It will bless you. कधी कधी जे विश्वासाचे लोक आहेत ते जरा खडतर असतील पण ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. So, even though the circumstance is screaming at you, जरी परिस्थिती तुमच्याकडे ओरडते, this is true. की बघ परिस्थिती म्हणत आहे हे सत्य You आहे are sick. की तू आजारी आहेस, You have this problem. तुझ्यामध्ये ही समस्या आहे. Believe.
तू ह्या समस्येवर It विश्वास will ठेव. keep on screaming at the top of their lungs. परिस्थिती तुमच्याकडे हे ओरडत असेल You said, no, तर तुम्ही Shut म्हणायला up. पाहिजे नाही, तुझं तोंड बंद कर, I'm going to hear the word. मी देवाचं वचन ऐकणार आहे. Amen. आमेन. When you say that, ज्यावेळेस तुम्ही असं बोलाल when you keep on saying, आणि जसं तुम्ही बोलत I राहाल don't believe in this, की मी ह्या परिस्थितीवर विश्वास ठेवत नाही, I'm going to believe the word of God. मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार You're आहे. honoring God. त्यावेळेस तुम्ही देवाला Because God सन्मान is करत watching you. आहात आणि देव तुम्हाला पाहते And त्यावेळेस you're taking a stand for Him. की तुम्ही देवासाठी उभे राहिलेले You're आहात. telling Him, तुम्ही बोलत आहात dear Lord, की प्रभू I believe in your word. मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवते, I don't believe the words of the devil मी सैतानाच्या शब्दावर विश्वास ठेवत or my नाही circumstances. किंवा माझ्या परिस्थितीवर How विश्वास much ठेवत ever they नाही. may scream, ते कितीही ओरडून मला I सांगत shut असतील them. मी त्यांचं तोंड बंद because I करतो, believe in your word. कारण मी तुझ्या वचनावर will विश्वास never ठेवतो. lie. तू कधी खोटं बोलणार नाही, You are for me. तू माझ्यासाठी आहे, You're a blessing for me. तू माझ्यासाठी आशीर्वाद I'm आहे not let it go. आणि मी हे सोडणार नाही. Hello. आमेन. The Lord says you're trusting Him. आणि देव पाहतो की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात, Because भरोसा he ठेवतात never lets you go. आणि देव तुम्हाला कधी सोडणार नाही. Amen. आमेन. He never lets you go. तो तुम्हाला कधी खाली पडू देणार नाही. You leave Him. तुम्ही त्याला सोडता, You leave His word. तुम्ही त्याचं वचन सोडता And then you fall like आणि Peter. मग तुम्ही खाली पडता The Lord पेत्रासारखं. did not allow that. प्रभू येशूने ते परवानगी दिली नव्हती. So when do you believe it? म्हणून ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता, You believe before it comes to pass. तुम्ही कधी विश्वास ठेवायला हवं की ते घडण्याच्या आधी. You believe before you receive an answer. तुम्ही विश्वास कधी ठेवला पाहिजे, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याच्या आधी. Amen. The आमेन. word is your answer. वचनच तुमचं The उत्तर word आहे, is your solution. वचनच तुमचं उत्तर आहे. Amen. आमेन. So hold to it. म्हणून वचनाला धरून ठेवा. वचन को मत छोड़ो, वही आंसर है, वही सोल्यूशन है. बहुत लोग वचन को छोड़ देता क्योंकि इसका आवाज बढ़ जाता है. डॉक्टर बोला, ये बोला, दूसरे लोग भी लोग मिलते, ऐसा क्या प्रॉब्लम है क्या? अरे तुम डॉक्टर, बड़ा डॉक्टर को बताने का, ऐसा प्रॉब्लम है क्या? वो आवाज बढ़ते रहता है. डेवल 10 लोगों को भेजेगा तुम्हारे पास ताकि तुम वचन को पकड़ के रखा है उसका आवाज कम हो जाए. You make God stop speaking to you. तुम्हीच देवाला बोलण्यापासून अडवता. You shut up the word of God. तुम्ही देवाच्या वचनाला बोलण्यापासून अडवता. That's why these words become higher and it captures you. म्हणून सैतानाचा शब्द मोठा होतो आणि ते तुम्हाला घट्ट पकडतं. So the real faith is I need to believe before I get it. म्हणून खरा विश्वास काय की मी आधी, मला मिळण्याच्या आधीच मी विश्वास ठेवला पाहिजे. Not I believe and I see it. ज्यावेळेस मला मी पाहिल त्यानंतर विश्वास ठेवणं असं नाहीये. That is faith mixed with doubt. ते विश्वास आणि शंका याचं मिश्रण आहे. And that is dangerous because the Bible says a double-minded person does not get anything. आणि हे डेंजर आहे कारण देवाचं वचन काय म्हणतं, जो दुविधेमध्ये आहे त्याला काही मिळणार नाही. In James 1:7 and 8. याकोब 1:7-8 मध्ये. And secondly, when you say I believe the word, आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मी वचनावर विश्वास ठेवतो, what God says, जे देव बोलत आहे, then don't turn and talk the negative. आणि त्यावेळेस तुम्ही नकारात्मक बोलायला सुरू करू नका, पाठीमागे वळू नका. That means you let it go. त्याचा अर्थ काय होईल, जे तुम्ही धरलं होतं ते तुम्ही सोडलं. वचन को विश्वास करने का मतलब प्रभु का हाथ पकड़ने का. आमेन. This is what Holy Spirit revealed today. हे पवित्र आत्म्याने आज मला When I सांगितलं. was just looking onto the Holy Spirit, ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याकडे पाहत होतो what is the meaning of this? की याचा अर्थ काय आहे, Then he showed me. त्यावेळेस त्याने मला When you are दाखवलं. believing on the word, ज्यावेळेस तुम्ही वचनावर विश्वास ठेवता you are holding his hand. त्यावेळेस तुम्ही देवाच्या हाताला धरलेला When you आहात. stop believing, ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवायचा बंद करता you let go of his hand. त्यावेळेस तुम्ही देवाचा हात सोडता. I was shocked. त्यावेळेस मला धक्का बसला. I sing this. तुम्हाला हे तुम्ही पाहत आहात काय, वचनावर विश्वास ठेवणं म्हणजे काय? The word of God is the hand that supports you, देवाचं वचन देवाचा हात आहे जे तुम्हाला आधार देते. that takes care of you, तो हात आहे जे तुमची काळजी घेते, that carries you, जे तुम्हाला उचलून धरत आहे, that supports you. जे तुम्हाला आधार देते. Amen. आमेन. Don't stop believing. म्हणून विश्वास ठेवायचं थांबू नका. Whatever the negative circumstances appear to be, कितीही नकारात्मक परिस्थिती दिसत असली, कितना भी डेविल भयानक बनाने को कोशिश करे, तुम डरो मत. आमेन. वचन को पकड़ के रखो, आमेन. वही तुम्हारा लाइफ है. आमेन. Amen. आमेन. Say I believe. बोला मी विश्वास ठेवतो. Say Father,
पिता, my life is in your hand. माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. I will not leave you. मी तुला सोडणार नाही. Hello. My life is in your hand. माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे, I पिता. tell the Father that way. मी आपल्या पित्याला नेहमी असं सांगतो. These are very powerful prayers. हे फार सामर्थ्यशाली प्रार्थना आहे, This छोटीशी. is a declaration हे घोषणा आहे. that crying, pleading is gone. ते रडणं, भीक मागणं आता निघून गेलेलं आहे. Okay. I'll just show you some beautiful things. I'll close. 1 minute. आता आपण एक सुंदर गोष्ट पाहूयात आणि थांबूयात. You know, when you start believing, ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवू that's the शकता, time the devil will always start to whisper. त्याच वेळेस सैतान येऊन तुमच्या कानामध्ये कुजबुज करू लागेल You will never get what you want. की बघ तू जे जे तुला हवंय ते तुला कधीच मिळणार नाही. It's too late. आता फार उशीर झालेला आहे. Just accept the situation, circumstance you're in. आता परिस्थिती आहे त्याचा स्वीकार कर. Accept करो. सैतान असं बोलल. अब इतना लोग कन्विंस कर रहे तुमको, रिपोर्ट कन्विंस कर रहा है, ये कन्विंस कर रहा है, तुम्हारा चेहरा बता रहा है, तुम्हारा फीलिंग्स बता रहा है, तुम्हारा बॉडी बता रहा है, सब कुछ बता रहा है. एक्सेप्ट करो अभी. How long to hold on? किती वेळ तू धरून ठेवणार आहे विश्वासाला? Give up. सोडून दे आता. Accept it. आणि जी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार कर. Accept the fact. जे परिस्थिती आहे, जे तथ्य आहे त्याचा स्वीकार कर. You should say, shut up. तुम्ही बोललं पाहिजे, सैताना तुझं तोंड बंद कर. I'm not going to let the word go. मी देवाचं वचन सोडणार नाही. I'm going to hold it. मी त्याला धरून ठेवणार And you आहे. will see आणि तू पाहणार the सैताना word will bring results for my life. की देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये परिणाम घडवून आणणार. Because God is faithful कारण देव विश्वासू आहे to His word. त्याच्या वचनाला. Are you faithful? तुम्ही to hold His विश्वासू word? आहात का त्याच्या वचनाला घट्ट धरून ठेवण्यासाठी? That is what matters. हे महत्वाचं आहे. It's not whether God will hold you or not. That's not the thing. देव तुम्हाला धरून ठेवणार आहे का नाही ते महत्वाचं नाहीये. Are you going to believe and trust and hold His word? तुम्ही विश्वास ठेवून त्याच्या वचनाला त्याला धरणार आहात का? Even if it takes days or months, जरी दिवस लागतील, महिने लागतील, I'm going to hold on the word. तरी of सुद्धा God. मी देवाच्या वचनाला धरून ठेवणार आहे. We see in the Bible. आपण बायबल मध्ये पाहतो ना, अब्राहम के जैसे लोग कितना साल पकड़ के रखने पड़ा उनको वचन को. Isn't it? Let it take time. वेळ लागू द्या, But God is faithful. पण देव विश्वासू आहे. Amen. आमेन. He will not let me go. तो मला कधी जाऊ देणार नाही. Even Jesus took authority over the devil, over the situation. येशूने सुद्धा सैतानावर, परिस्थितीवर अधिकार घेतला. He didn't bow down to him. येशू सैतानापुढे झुकला नाही. He spoke the word. ते येशूने सैतानाला वचन बोलला. Amen. आमेन. 3 times. 3 वेळा येशू वचन बोलला. Jesus took hold of the word. येशूने वचनाला धरून ठेवलं. He didn't let it go. वचनाला जाऊ दिलं नाही. Whatever you believe for, it is in the word. बघा, ज्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही विश्वास ठेवत आहात, तुम्हाला हवंय ते वचनामध्ये आहे. The more you keep on believing, जेवढं जास्त तुम्ही विश्वास your ठेवाल, confidence in God will grow. तुमचा देवामधला भरोसा वाढणार. Your trust in God will grow. तुमच्या देवामधली खात्री वाढणार. Amen. आमेन. If you let it go, जर तुम्ही ते सोडून दिलं, your confidence goes. तर तुमचा जो भरोसा आहे, Trust in God goes. देवावरची जी खात्री आहे ती निघून जाईल. And then the devil traps you. आणि मग सैतान तुम्हाला सापळ्यामध्ये एक ही पकडतो. उपाय है. एकच उपाय. ये ना बच्चा भी जानता है माँ बाप का हाथ पकड़ के चलना है. आमेन. Isn't it? येस. Protection है. आमेन. What about us? आपलं मग आपण काय The केलं word is पाहिजे? His hand. की देवाचं वचन देवाचा हात आहे. मगर बहुत लोगों को वचन ही नहीं मालूम है, उनको पसंद भी नहीं, सुनते भी नहीं. Now let me give you an example. Listen to this. मी एक तुम्हाला एक उदाहरण देतो, ऐका हे. This is very powerful. हे फार सामर्थ्यशाली आहे. Suppose you come to me for prayer बघा, आता जर तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेसाठी आला and you say, Pastor, आणि तुम्ही म्हणता की I पास्टर, have this problem, that problem. माझी ही समस्या आहे. What if Jesus is standing here आता काय जर पास्टरांच्या बाजूला येशू उभा आहे and you are talking to him? आणि तुम्ही येशूला बोलत आहात, You can see him तुम्ही त्याला पाहू शकत असाल and you're telling Jesus, आणि तुम्ही येशूला बोलत आहात, Jesus, येशू, and you can see him. आणि तुम्ही येशूला पाहू शकत Okay. आहात. And he's saying, yes, macha. आणि येशू म्हणत आहे, हा बोल माझ्या बाळा. Jesus say, no, I have so many problems. आणि तुम्ही म्हणाल की येशू, मला इतक्या समस्या आहेत.
this problem, that problem. ही समस्या ती समस्या. And Jesus just smiles and says, आणि येशू फक्त तुमच्याकडे पाहून हसतो, एक स्मित हास्य देतो आणि बोलतो, okay, believe, ठीक आहे, असू दे, समस्या आहे ना, ठीक आहे, विश्वास ठेव receive it. आणि स्वीकार. You'll be so happy. मग तुम्हाला किती आनंद होईल जर का येशू एवढंच बोलला When तर. Jesus says, you just believe, I've fixed it. की येशू जर का बोलला, समस्या आहे ना, ठीक आहे, विश्वास ठेव, ही समस्याला मी आधीच काळजी घेतलेली आहे You will be समस्याची. the happiest person. तुम्ही सगळ्यात खुश व्हाल ना. You will say, मेरा काम हो गया. आमेन, प्रभु यीशु ने खुद बोला, I've Amen. fixed it for you. आमेन. Amen. You will never doubt. तुम्ही शंकाच घेणार ना. You will celebrate. तुम्ही काय आनंद You करा, will tell everyone. तुम्ही सर्वांना सांगाल, मेरा काम हो गया. मैं जीसस बोला, yes. आमेन. The same thing happens when you come to his word. आणि हेच घडतं ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनाकडे येता. Jesus is that word. येशूच ते वचन आहे. The written word is the living word. जे लिहिलेलं वचन आहे ते जिवंत So वचन when आहे. you come to him, म्हणून ज्यावेळेस तुम्ही वचनाकडे येता, when you come to his word, तुम्ही त्याच्या वचनाकडे you येता, come to him त्यावेळेस तुम्ही येशूकडे आलेला आहात, because he is the word. कारण येशू वचन आहे. And then you say, आणि तुम्ही म्हणता मग Lord, I have this problem. की प्रभू माझी ही समस्या आहे. And the Lord says, आणि प्रभू म्हणतो, believe, विश्वास ठेव you received it. Go. की तुला हे मिळालेलं आहे, जा. Amen. आमेन. Just believe, he फक्त says. विश्वास ठेव असं तो म्हणत आहे. तुमको मिल गया. तुम्हाला भेटलेलं आहे. It's the same. हे सारखंच आहे ना वचनाकडे It's the येणं. same हे सारखंच आहे. as Jesus telling you. जसं काही येशू स्वतः तुम्हाला बोलत आहे. Amen. आमेन. So the first most important word is I believe. म्हणून सर्वात पहिलं महत्वाचं वाक्य काय? मी विश्वास ठेवतो. When you pray, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना now, करता, prayer, I told you, prayer means general. बघा मी प्रार्थनेविषयी काय सांगितलं, प्रार्थना एक जनरल टर्म When आहे. you're working for the Lord, ज्यावेळेस तुम्ही प्रभूसाठी काम when करता, you're delighting in the Lord, ज्यावेळेस प्रभूमध्ये आनंद करता, when you're singing songs, ज्यावेळेस प्रभूसाठी when गीत you're गाता, praising Him, तुम्ही त्याची when स्तुती you're करता, thanking Him, त्याला धन्यवाद देता, God is watching your heart. त्यावेळेस देव तुमचं हृदय पाहते. He knows the desires you have. त्याला माहिती की तुमच्या हृदयाची काय इच्छा आहे. You just say, I believe. तुम्ही फक्त एवढंच म्हणा की प्रभू मी विश्वास ठेवते. Means I keep my faith alive. याचा अर्थ मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझा विश्वास जिवंत ठेवते. Amen. आमेन. So the first word is I believe. म्हणून पहिलं वाक्य काय? मी विश्वास Say, I ठेवतो. believe. म्हणा मी विश्वास I ठेवतो. believe. बोला मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास ठेवतो. इतना बार तुमको खुद को बोलो कि दूसरा आवाज सब दब जाएगा, डूब जाएगा. आमेन. Amen. बीमारी चीख चीख के बोलने दो. तुम बोलोगे नो आई बिलीव द वर्ड. प्रॉब्लम चीख चीख के बोलने दो. आई बिलीव द वर्ड. Amen. आमेन. You know, keep on holding the word. देवाच्या वचनाला घट्ट धरून ठेवा. उसको छोड़ो मत. त्याला सोडू नका. वही एक सहारा है तोच तर तुमचा सहारा आहे. जो तुमको कभी नहीं छोड़ेगा. आमेन. Amen. आमेन. वही एक ही सहारा है. देवाचं वचनच आपल्यासाठी सहारा आहे. वचन ही एक सहारा है जो तुमको कभी नहीं छोड़ेगा. आमेन. मनुष्य छोड़ देगा, लोग छोड़ देंगे, वचन नहीं छोड़ेगा. आमेन. आमेन. Amen. आमेन. So hear the word. म्हणून वचन ऐका. The loudest must be the word. सगळ्यात मोठा आवाज कशाचा असला पाहिजे तर वचनाचा. Amen. देवाच्या वचनाचा. आवाज नीचे. साहेब, बीमारी बात कर, आवाज नीचे. तुम गरीब, आवाज नीचे. हेलो. आमेन. I am rich. मी श्रीमंत आहे. I am prosperous. मी समृद्ध आहे. I am healthy. मी निरोगी I आहे. am successful. मी यशस्वी आहे. वो बोलेगा बीमार, आवाज नीचे करो. मैं कौन है मालूम है ना. आमेन. आवाज नीचे. हालेलुया. तुम गरीब हो, आवाज नीचे. प्रेज लॉर्ड. चिल्लाने की कोई जरूरत नहीं. तुमसे भी ज्यादा मैं चिल्ला सकता हूँ. आमीन. मैं अमीर हूँ. आमेन. Are you seeing this? पाहताय का तुम्ही? That's the way you're going to fight it. अशा पद्धतीनेच तुम्ही लढणार आहात. And remember, आणि लक्षात ठेवा, God is faithful. देव विश्वासू आहे. He will never let go of His children. तो त्याच्या लेकरांना कधीच सोडणार नाही. It is we who let go, हे आपण आहोत जे त्याला सोडतो, not Him. देव सोडत नाही आपल्याला. Amen. आमेन. So say, I believe. म्हणून बोला मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास I ठेवतो. believe. मी विश्वास ठेवतो. Amen. आमेन. We will see next, the second one next. आता जो दुसरं वाक्य आहे ते आपण पुढच्या आठवड्यात पाहूयात. Okay, let's all stand up. चला आपण सर्वजण उभे राहूयात.